मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे, या योजनेसंदर्भातली हजेरी, त्याचबरोबर कार्यकाळ वाढ, कायमस्वरूपी जो रोजगार आहे, त्याचबरोबर त्यांचा पगार जो या पद्धतीने रखडलेला आहे, या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत, या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता, ही जी योजना आहे, या योजनेमध्ये पुन्हा एकदा 5 महिन्याचा जो कार्यकाळ वाढ देण्यात आला होता. या अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी रुजू झाले होते, त्यांचा कार्यकाळ जो आहे, काही प्रशिक्षणार्थ्यांचा संपलेला आहे. त्याचबरोबर काही प्रशिक्षणार्थी जवळजवळ 10 ते 20 हजार प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ हा पाहू शकता येत्या 30 ऑगस्टला संपत आहे. आणि तरीसुद्धा अद्याप त्यांचा जो गेल्या 4 महिन्याचा पगार आहे, हा त्यांच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतन म्हणू शकता किंवा पगार म्हणू शकता, जो आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. 4 महिन्याचं काम करूनसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जो त्यांचा पगार आहे, हा प्राप्त झाला नाही आहे. तर कधीपर्यंत हा येऊ शकतो? त्याचबरोबर कायमस्वरूपी जो नवीन GR आहे, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी किंवा पाहू शकता कार्यकाळ वाढबाबत ज्या पद्धतीने जे महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटून पाहू शकता संघटनेनं या संदर्भात त्यांना निवेदन दिलं होतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन देण्यात आलं होतं. तर या संदर्भात उच्चस्तरीय बैठक कधीपर्यंत होणार आहे आणि बैठकीनंतरचा निर्णय कधीपर्यंत पुढच्या आठवड्यात येऊ शकतो का? तर या संदर्भात आपल्याकडे सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या आहेत, त्या आपण एक एक करून पाहूयात. पहिल्यांदा आपण पाहू शकता, जे प्रशिक्षणार्थी बेरोजगार होणार आहेत, पाहू शकता आता डायरेक्टली बेरोजगारच होणार आहेत. कारण पाहू शकता त्यांची जो कार्यकाळ आहे संपलेला आहे. काही प्रशिक्षणार्थ्यांचा संपत आहे, काहींचा सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. तर या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कार्यकाळ संपत आहेत. आणि त्या वेळेलाच पाहू शकता EBS हजेरीची सिस्टीम नवीन काढलेली आहे. तर हजेरी सिस्टीम जी नवीन आहे, ही कशा पद्धतीने लागू होईल, त्याचबरोबर मार्च महिन्या अगोदरचा जो रखडलेला पगार आहे, या संदर्भात सुद्धा शासनाकडून नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. तर डिटेलमध्ये या सगळ्याची माहिती आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर याबद्दलचं विश्लेषण जे आहे, कशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण जे होणार आहे, त्याचबरोबर कशा पद्धतीने ही अपडेट असणार आहे, पाहूयात याबद्दलची माहिती. तर पाहू शकतो या पद्धतीने जे महत्त्वाचं राज्यामधील जे प्रमुख असं जे वृत्तपत्र आहे सकाळ, या वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे, पाहू शकता लाडके प्रशिक्षणार्थी बेरोजगारांच्या रांगेत, 30 ऑगस्टला हजारो युवकांची कार्यमुक्ती आणि 4 महिन्यांचं मानधनही यामध्ये थकीत आहे. तर पाहू शकता यामध्ये काय म्हटलं आहे, पूर्णपणे डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पाहू शकता राज्यातील मुख्यमंत्र्यांचे विशेष लाडके म्हणून ओळखले जाणारे युवक प्रशिक्षणार्थी आता बेरोजगारांच्या गर्तेत जाणार आहेत. पाहू शकता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध शासकीय कार्यालये, त्याचबरोबर शाळांमध्ये 8 ते 10 हजार रुपये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांसाठीच्या नियुक्ती देण्यात आली होती. परंतु या पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ येत्या 30 ऑगस्टला संपुष्टात येत असून यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे, त्याचबरोबर रोजगार कौशल्य विकसित करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती. योजनेअंतर्गत तरुणांना आवश्यक कौशल्य, त्याचबरोबर प्रशिक्षणाबाबतचे दरमहा 8 ते 10 हजार रुपये मानधन दिले जात होते. मात्र 11 महिन्याचा कार्यकाळ संपत असतानाही पाहू शकता कायमस्वरूपी रोजगाराबाबत कोणतीही ठोस घोषणा सरकारकडून करण्यात आली नाही. धक्कादायक म्हणजे पाहू शकता प्रशिक्षणार्थींना मागील 3 ते 4 महिन्याचे मानधन जे आहे, हे अद्याप मिळालेलं नाही आहे. दुसरीकडे शासकीय अधिकारी आणि जे कायमस्वरूपीचे कर्मचारी आहेत, गणपती उत्सवादीच्या आधीच पाहू शकता 26 ऑगस्ट रोजी पगार देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या अंतर्गत संघटनेचं काय म्हणणं आहे, तर पाहू शकता शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेक तरुणांनी पाहू शकता खाजगी संस्थांमधील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. आता मात्र पाहू शकता 30 ऑगस्ट 2025 रोजी या प्रशिक्षण जे आहे कायमस्वरूपी संपुष्टात येत आहे.
आणि या निर्णयामुळे राज्यातील 1.5 लाख तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये सरकारने सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सध्या कार्यरत असलेल्या शासकीय आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्यावा, तसेच वेळेवर विद्यावेतन किंवा पाहू शकता रोजगार जो आहे हा उपलब्धीनंतर पगार मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना अध्यक्ष प्रशांत धनवड, सचिव पाहू शकता यांनी केली आहे. तर या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याच्या आहेत, या पद्धतीने संघटनेनं याबाबतची माहिती दिलेली आहे. तर यानुसार पाहू शकता या पद्धतीने बेरोजगार जे आहे प्रशिक्षणार्थी 4 महिन्याचं त्यांचं वेतन जे आहे रखडलेलं आहे. त्याचबरोबर 30 ऑगस्टला त्यांची कार्यमुक्ती होत आहे. काही सप्टेंबर काही ऑक्टोबर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ते रुजू झालेत, तर 5 महिन्याचा जो नवीन कार्यकाळ वाढ होता तो संपत आहे. त्याच्यानंतरनं पुढची कार्यवाही अद्यापसुद्धा नाही आहे. ज्या पद्धतीने जे आश्वासन देण्यात आलं होतं, जे आंदोलन झालं होतं पाहू शकता या पद्धतीने आंदोलन जे आहे माननीय जे तुकाराम बाबा आहेत यांच्या पुढाकाराने जे आंदोलन सांगली येथे आयोजित करण्यात आलं होतं, जे उपोषण झालं होतं, त्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये पाहू शकता या सांगण्यात आलं होतं की तुमची 15 दिवसामध्ये बैठक घेऊन त्यानंतर जो निर्णय आहे अंतिम निर्णय हा घेतला जाईल. त्याचबरोबर कार्यकाळ वाढ असेल किंवा कंत्राटी असेल किंवा कायमस्वरूपी असेल, नोकरीची जी तुमची मागणी आहे ही मान्य केली जाईल. परंतु पाहू शकता 15 ते 20 दिवस होऊन सुद्धा अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात काहीतरी ठोस जो निर्णय आहे हे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाहू शकता आता पगाराचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या संदर्भात ज्यांचं मानधन जे आहे मार्च महिन्याच्या अगोदरचं रखडलेलं आहे, त्या संदर्भात शासनाकडून जे परिपत्रक जे काढलेलं आहे, त्याचबरोबर यानंतरचा पगार लवकर जमा व्हावा, लवकर मिळावा यासाठी पाहू शकता AEBS जी आहे आधार बेस्ड जिओ फेन्सिंगची सिस्टीम जी आहे ही सुरू करण्यात येणार आहे. या महिन्यापासूनच ती लागू होत आहे. यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे याबाबत ज्या आस्थापना आहेत संबंधित शासकीय सरकारी आस्थापना यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आली आहेत. तर या संदर्भातलं जे परिपत्रक आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात की परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे. पाहू शकता शेवटचा मुद्दा यामध्ये महत्त्वाचा होता. ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांमध्ये पाहू शकता अगोदरच्या महिन्याचं जे त्यांना मार्च महिने किंवा मार्च महिन्याच्या अगोदरचं जे त्यांचं विद्यावेतन जे आहे जमा झालेलं नाही आहे देयक, तर इथे शेवटचा मुद्दा पाहू शकता मार्च 2025 पूर्वीची देयके जिल्हा कार्यालयात सादर करायची राहून गेलेली आहेत. ज्याने जिल्हा कार्यालय जे आहे आस्थापनांनी ते सादर करायची होती पण त्यांनी सादर केली नाहीत. आता यासाठी पाहू शकता देयकाच्या अदायकीमधील काही त्रुटी आहेत किंवा काही चुकीचं त्यामध्ये आढळलेलं आहे. अशा आस्थापनांनी संबंधित जिल्हा सहाय्यक आयुक्त यांना लिखित विलंबाचे कारण कळवायचे आहे. म्हणजे काय कारण आहे याबाबतची माहिती त्यांना लेखी स्वरूपात त्यांच्याकडे पाठवणं आवश्यक आहे आणि त्यानंतरनं त्याच्यावर कारण मीमांसा त्याच्यावरची चौकशी करून त्याबाबतची व्हेरिफिकेशन करून त्यानंतरनं दाखला दिला जाईल त्या संबंधित आस्थापनेला आणि त्याच्यानंतरनं मार्च महिन्यापूर्वीचं जे रखडलेला पगार आहे तो जमा होणार आहे. आता पुढची त्याच्यानंतरची अपडेट म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जून, ऑगस्ट असेल जून, जुलै, ऑगस्टपर्यंतचा पगार जो आहे हा सुद्धा रखडलेला आहे. तर याची कार्यवाही सध्या सुरू असून पाहू शकता 1 ते 2 आठवड्यामध्ये राहिलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा पगार विद्यावेतन हा जमा होईल. मात्र पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे त्याच्यानंतर पाहू शकता 1 सप्टेंबर खाजगी आस्थापनांनी 1 ऑगस्टपासून आणि सर्व शासकीय आस्थापनांनी 1 सप्टेंबर 2025 पासून त्यांची AEBS आधार बेस्ड सिस्टीम जी आहे ही लागू करायची आहे. याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एक स्पेशल VC घेऊन जिल्हा रोजगार कार्यालयाकडून एक स्पेशल VC घेऊन मीटिंग घेऊन त्या संदर्भात कशा पद्धतीने गाईडलाईन्स ज्या आहेत सूचना आहेत कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे AEBS अटेंडन्स सिस्टीमसाठीची हजेरी पत्रकासाठीची ही देण्यात आली आहे. इनवाईस कसं जनरेट होईल या संदर्भात ॲडमिन पोर्टलवर सगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर या पद्धतीने हजेरी पत्रकासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. उमेदवारांचा पगार जो आहे जुलै महिन्यापर्यंतचा हा इथे 1 ते 2 आठवड्यामध्ये जमा होऊन जाईल. मात्र त्यानंतरचा पगारासाठी तुम्हाला दररोज जिओ फेन्सिंगद्वारे तुमचं लॉग इन आणि लॉग आउट तुमच्या कामाच्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्याच
केलेल्या तुमच्या दिवसांचा जो पगार आहे, विद्यावेतन जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये त्यानंतरनं जमा होणार आहे. जर जिओ फेन्सिंग केलं नाही तर पगार जो आहे जमा होणार नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगू इच्छितो, पाहू शकता आता राहिलेले काही प्रशिक्षणार्थी जवळजवळ त्यांचा कार्यकाळ संपलाय, काही पुढच्या महिन्यात संपत आहेत. मग 1 ते 2 महिन्यासाठी फक्त ही जिओ फेन्सिंग जी आहे आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीम आचरी ही लागू करण्यात येत आहे. ती कशासाठी पाहू शकता, 1 ते 2 महिन्यासाठी फक्त, जी लागू होईपर्यंतच काही प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपत आहे, ते बेरोजगार होत आहेत, तर त्यांचा पगारसुद्धा त्यांना वेळेवर जो आहे हा प्राप्त झाला नाही आहे. तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या अपडेट आहेत. आशा आहे की पाहू शकता, अपेक्षा अशी आहे की पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्येच या संदर्भात शासन स्तरावरून काहीतरी महत्त्वाचा ठोस निर्णय जो आहे हा येण्याची शक्यता आहे. काहीतरी आनंदाची बातमी प्रशिक्षणार्थ्यांसाठी येऊ शकते. या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण वेळेवर देणार आहोत. या सगळ्याबाबतची माहिती सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.